ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णाबाई कविता नेरे या यूट्यूब चॅनल. आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी, झटपट आणि सगळ्यांच्या आवडीचा रागी डोसा. रागी म्हणजेच नाचणी ही आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक आणि वजन कमी करायला मदत करते. डायबिटीजमध्येही उपयोगी आहे आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी परफेक्ट आहे. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया रागी डोसा बनवण्यासाठी. मी सुरुवातीपासूनच रागी घेतली आहे. रागी मिक्सीमध्ये ग्राइंड करून त्याचं पीठ करून घेतलं आहे. त्यात थोडं मीठ टाकलं आहे, कोथिंबीर टाकली आहे आणि थोडंसं लसूण टाकलं आहे आणि हिरव्या मिरच्या आणि थोडंसं 1-2 चमचे डाळीचं पीठ आणि 1-2 चमचे तांदळाचं पीठ आणि पाणी. याचं छान असं बॅटर करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. तुम्ही याच्यात दही टाकू शकता. थोडंसं पाणी घालून गाठी न राहता छान मिक्स करून घ्यायचं. त्यात तुम्ही कांदा किंवा हिरव्या मिरची, कोथिंबीर ही टाकू शकतात. छान पाणी घालून डोशाचं बॅटर तयार होतं तसं बॅटर तयार करा आणि हे बॅटर करून एक 10 मिनिटं बाजूला ठेवा. बॅटर जाडही नको, थोडंसं पातळ असेल तर डोसा एकदम क्रिस्पी होतो. छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आणि 10 मिनिटं आपण बाजूला ठेवूया. छान असं पातळही नको आणि एकदम घट्टही नको. हे आपण 10 मिनिटं बाजूला ठेवूया. चला तर 10 मिनिटं झाली. आता एक पॅन गरम व्हायला ठेवा. त्यात तेल टाकूया. तेल टाकून हे बॅटर आपण ॲड करूया छान असं डोस्यासारखं आणि तेल सोडूया आणि दोन्ही साईडनी शेकून घेऊया छान. हलकासा ब्राऊन रंग आला की डोसा तयार होतो आणि अगदी झटपट होणार आहे. त्याच्यावरून आपण व्हाईट तीळ टाकूया. थंडीच्या दिवशी तीळ खाल्लेले चांगले असतात. छान दोन्ही बाजूने ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त छान शेकून घ्यायचा. हा डोसा नारळाची चटणी, टोमॅटोच्या चटणी सोबत अतिशय अप्रतिम लागतो. वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. रागीत फायबर खूप जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे भूक कमी लागते, वजन नैसर्गिकरित्या कमी होतं. डायबिटीजसाठी उत्तम आहे. रागीचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे शुगर लेवल अचानक वाढत नाही. हाडांसाठी कॅल्शियम युक्त आहे. रागी हे नैसर्गिक कॅल्शियम सर्वोत्तम स्रोत आहे, म्हणून मुलांसाठी आणि महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे पचन सुधारते. फायबर जास्त असल्यामुळे पोट साफ राहते आणि पचनशक्ती सुधारते. रक्ताची कमी असेल तर ॲनेमिया रोखते. रागीत आयर्न जास्त असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. हे एकाच साईडने आपलं छान असा शेकून झाला आहे. त्याला आपण पलटून घेऊया. छान दिसतोय बघा, छान असा झाला आहे. रागीचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. आपल्या नेहमीच्या आहारात रागी थोड्या प्रमाणात तरी असू द्यावी. याप्रमाणे आपण सगळे डोसे बनवून घेऊया. ही खूप हेल्दी डिश आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. रागी तुम्ही कुठल्याही फॉर्ममध्ये खाऊ शकता. तुम्ही त्याचं पिठलंही बनवून खाऊ शकतात. तुम्ही त्याचे डोसेही बनवून खाऊ शकतात. इडली अगदी छान बनते. छान असं शेकून घ्यायचे दोन्ही साईडनी. आणि अगदी कमी वेळात झटपट रेसिपी आहे. खूप हेल्दी आहे. नक्की ट्राय करा तुम्ही. अगदी कोणालाही बनवता येईल अशी रेसिपी आहे ही. आणि मी अगोदर बोलली, रागी म्हणजेच नाचणी ही आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे. वजन कमी करायलाही मदत. हा डोसा आपला आता तयार झाला आहे. असेच आपण सगळे डोसे तयार करून घेऊया छान. आणि पटपट होतात हे अगदी आणि क्रिस्पी पण होतात. पातळ बॅटर असतं ते क्रिस्पी पण होतात.
ही रागी म्हणजे नैसर्गिक प्रथिनाचं प्रोटीनचं उत्तम स्रोत आहे. रागीत प्लांट बेस्ड प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात. हे स्नायू मजबूत ठेवतात आणि ते ठेवण्यास मदत करते. मुलांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्लुटन फ्री धान्य आहे. रागी पूर्णपणे ग्लुटन फ्री आहे. ज्यांना गहू किंवा मैदा पचत नाही, सिलिॲक आजार किंवा ग्लुटन इंटॉलरन्स असतो, त्यांच्यासाठी रागी उत्तम पर्याय आहे. अगदी झटपट आणि कमी वेळेत होणारे हे डोसे आहे. अगदी कोणीही बनवू शकतं आणि हेल्दी आहे. त्याच्यामुळे नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी आवडल्यास तुम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणं ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे. आणि हीच कला सगळ्यांनी जपावी म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी. तर नक्की तुम्ही ही कला जपा आणि ही रेसिपी बनवा. घरचं जेवण खा आणि आनंदी राहा. चला तर भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये, आणखीन एका हेल्दी रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.